भैयाजी जोशींच्या वक्तव्यानंतर आव्हाडांनी गुजरातीमध्ये संवाद साधलाय। विधान भवन परिसरामध्ये दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलत आव्हाडांनी डिवचलेला आहे। तर आदित्य ठाकरेंसोबतही आव्हाडांनी गुजरातीमध्ये संवाद साधला। आता मराठी बोलायचं नाही, केम छो बोलायचं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। કેમ છો સારું છો ને કેમ છો મજેત દરેકર ભાઈ કેમ છો તમે કિરણ સર કેમ છો સારું છો ને કેમ છો મજેત દરેકર ભાઈ કેમ છો તમે કિરણ સર કેમ છો સારું છે ને मराठी नाही बोलायचं आता केम छो ढोकळा फाफडा जलबी आता आपल्याला मराठी नाही बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल कालांतराने दहिसरची भाषा होईल कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार हो। थँक्यू भैयाजी जोशी मराठी माणसांना जागा करून दिलं। थँक्यू।